हाय हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट। आणि आज मी तुमच्यासाठी खूप छान असा सुंदर मेकअप लुक घेऊन आलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान ग्लोईंग मेकअप आहे हा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे असा सुंदर असा ग्लोईंग मेकअप जो तुम्ही कुठल्याही लग्न पार्टी समारंभ छोटे मोठे फंक्शन्ससाठी सुद्धा तुम्ही हा मेकअप ट्राय करू शकता। आणि तुम्हाला कुठल्याही मेकअप आर्टिस्टची गरज नाही पडणार, कारण की प्रत्येक वेळेस पार्लरवाले आपल्यासाठी अवेलेबल नसते किंवा आपण तिला अवेलेबल करू शकत नाही। तर आपल्याला असाच आपल्या हाताने जर आपण मेकअप केला तर तो सुद्धा आणि आपल्याला एकदम प्राऊड फील होतं की आपण खरंच आपल्या हाताने इतकं सुंदर मेकअप केला आहे। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी अशा काही छान छान अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही जर त्या वापरल्या तर तुमचा मेकअप हा असा सुंदर आणि ग्लोईंग होणार आहे। तुम्ही बघू शकता अजिबात मेकअप असा इकडे तिकडे जात नाही, तुम्ही बघू शकता अजिबात नाही हे होते। तर तुम्ही हा मेकअप प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक करत जा, व्हिडिओना कमेंट छान छान पाठवत जा। तर चला आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सगळ्यात पहिले ना आपली स्किन प्रिपेअर पाहिजे, कारण की जर आपण आपल्या स्किनला मेकअप करण्यासाठी जर रेडी नाही केलं ना तर काय होतं ना, आपल्या स्किनवरती रॅशेस येतात, पिंपल्स येतात किंवा चेहरा काळवटतो किंवा काही काही प्रोडक्ट असे असतात की त्याच्यामुळे काही काहींना साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतं। म्हणून आपल्याला काय करायचं, आपली स्किन पहिले प्रिपेअर करायची आहे, म्हणजे आपल्याला स्किनला मेकअप करण्यासाठी रेडी करायचं आहे। सो त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले फेस वॉश करायचं आहे। तुम्ही ना एका याच्यावर लिहून घेऊ शकता, आज आपण A to Z मेकअप शिकणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही पेन आणि वही घेऊन घ्या किंवा एखादी डायरी घेऊन घ्या, त्याच्यावर तुम्ही लिहून घेऊ शकता की सगळ्यात पहिले आपल्याला मेकअपमध्ये काय करायचं असतं ते। तर कारण की भरपूर साऱ्या गृहिणी आहेत, बिगनर्स आहेत, कॉलेज स्टुडंट गोईंग मुली आहेत, तर त्यांना काय ना समजत नाही की पहिले कुठलं प्रोडक्ट पहिले लावायचं किंवा नंतर लावायचं, हे सारं कन्फ्युजन आज ह्या व्हिडिओमधून तुमचं मी दूर करणार आहे। तर काहीच नाही, मेकअपची आपण जर नेहमी प्रॅक्टिस केली आणि आपण थोडीशी म्हणजे सवय लावली ना मेकअप करण्याची, थोडी जास्त नाही पण तर असं करतच आपण मेकअप शिकतो। आता मी सुद्धा काही मेकअप कोर्स केलेला नाही आहे, पण मी अशीच बघून असं शिकलेली आहे। आणि जे मी शिकलेले आहे ते तुमच्यासमोर मी तुम्हाला सांगते कसं करायचं मेकअप ते। आणि त्याच्यानंतर काय होतं, आपण मेकअपमध्ये आपल्या क्लॅरिटी येते। आपण कुठलीही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा जमतच नसते, आपण जसं घरात स्वयंपाक करतो तर आपल्याला तो जमतो का नाही, तर थोडाफार त्याच्या चुका होतातच, पण मग आपण नेहमी करून कुठल्याही भाज्या असो पोळ्या असो तर ते आपल्याला ते काम जमतं। नेहमी प्रॅक्टिस करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। सगळ्यात पहिले आपण फेस वॉश करायचं आहे, तुम्ही पहिले लिहून घ्या, कारण की फेस वॉश केल्यानंतर जी काही आपल्या स्किनमध्ये जी काही घाण असते, डर्ट असते किंवा आपल्या धूळ वगैरे जी काही जे कण वगैरे असतात धुळेचे तर ते उडालेले असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले आपला चेहरा हा छान असा स्वच्छ करून घ्यायचा आहे फेस वॉशने। आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पुढची क्रिया करायची आहे, म्हणजे पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे टोनरने काय होतं ना, आपण जे काही जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही गुलाब जल सुद्धा टोनर म्हणून यूज करू शकता, तर खूप छान आहे। आणि जे काही आपले ओपन पोर्स जेव्हा आपण फेस वॉश करतो ना त्याच्यानंतर काय होतं ना, हे जे काही ओपन पोर्स असतात भरपूर लोकांच्या चेहऱ्यावरती ना, तर ते ना असे ओपन होऊन जातात। त्याच्यामुळे त्यांना थोडंसं मिनिमाइज करण्यासाठी किंवा शिंक करण्यासाठी आपल्याला थोडंसं का असे ना आपल्याला टोनरचा यूज करावा लागतो, त्याने ते छान म्हणजे छोटे होण्यास मदत होते त्यांना। तर ते करण्यासाठी तर आपण मस्तपैकी असं छान टोनर लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर टोनर लावून झाल्यानंतर आपल्याला असं छानपैकी मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे। आता मी हे लाईट वेटच मॉइश्चरायझर वापरते, कारण की आता आहे उन्हाळा सुरू, उन्हाळ्याच्या मध्ये आपल्याला हा मेकअप करायचा आहे। म्हणून जे मॉइश्चरायझर ते खूप छान आहे, प्रत्येक स्किनला सूट होणारं आणि लाईट वेट मॉइश्चरायझर आहे। तर याने काय होतं ना आपले, आणि प्रत्येक स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर असतात। कुणाची तेलकट स्किन असते, म्हणजे कुणाची कॉम्बिनेशन स्किन असते, कुणाची ड्राय स्किन असते, अशा आपल्या स्किननुसार प्रत्येक मेकअप प्रोडक्ट असतं। तर ते आपल्याला यूज करून घ्यायचं आहे, म्हणजे यूजमध्ये आणायचं आहे, जेणेकरून आपला मेकअप हा काळवटणार नाही किंवा ग्रे होणार नाही। म्हणून तर छानपैकी मी असं आता मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे पॉन्ड्सचं, ते थोडंसं स्किनमध्ये जाऊ द्यायचं आहे आपल्याला। जर आपल्या ते स्किनमध्ये व्यवस्थित नाही गेलं तर जो काही आपण मेकअप करतो ना तर तो एकदम मग असा ग्रे पडतो किंवा काळवटलेला दिसतो किंवा त्याच्यावरती असं पॅचेस दिसतात। तर त्याच्यासाठी कुठलंही प्रोडक्ट लावल्यानंतर जसं प्रायमर हे सगळं लावल्यानंतर तुम्हाला
थोडा वेळ आता आपण मॉइश्चरायझर लावलेलं आहे. सगळ्यात पहिले फेस वॉश, त्याच्यानंतर टोनर, नंतर मॉइश्चरायझर आणि आता आपण लावणार आहोत सनस्क्रीन. जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं, कारण की आपण जेव्हा किंवा दुपारच्या वेळेस बाहेर जातो, लग्न कार्य काही असेल तर तुम्हाला सनस्क्रीनचा यूज हा करायचाच आहे. पण आता मी फक्त तुम्हाला मेकअप दाखवते म्हणून मी सनस्क्रीन स्किप करते. जर तुम्ही अदरवाईज जर तुम्ही दुपारच्या वेळेस बाहेर जात असाल तर तुम्हाला सनस्क्रीन अवॉइड करायची नाही आहे, तुम्हाला ती लावायचीच आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचा मेकअप करायचा आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायची आहेच म्हणजे आहे. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे. हे 2 प्रायमर आहे, हे एक लॅक्मीचं आहे आणि हे रेनेचं आहे एव्हरीडेचं. तर खूप छान प्रायमर आहे. आता हे खूप छान प्रायमर आहे. तर हे मी आता यूज करते. आता हे मी म्हणजे विंटरसाठी माझ्या स्किनला हे सूट होतं म्हणून विंटरमध्ये जास्त यूज करते. आता उन्हाळा लागला आहे म्हणून थोडंसं स्किनला हायड्रेट, आणि माझी स्किन एकदम ड्राय आहे त्याच्यामुळे मला माझ्या स्किनला थोडं हायड्रेट करावी लागते तिला. तर त्याच्यासाठी मी हे प्रायमर घेते. एकदम थोडंसं प्रायमर घेते, एकदम इतकुसं तुम्ही बघू शकता. एकदम थोडंसं प्रायमर मी घेतलेलं आहे आणि हे प्रायमर आपल्या स्किनला आपल्याला लावून घ्यायचं आहे. जेणेकरून प्रायमरने काय होतं तर प्रायमरने आपल्या स्किनवरती आपण मेकअप करण्याच्या आधी एक लेअर क्रिएट होऊन जातो आणि त्याच्यानंतर जर आपण मेकअप केला ना तर आपला मेकअप हा एकदम छान ग्लोईंग आणि स्किनवरती काही रॅशेस वगैरे येणार असतील, पिंपल्स येणार असतील तर ते काही याने येत नाही. म्हणजे आपण कलर जेव्हा घराला लावतो ना त्याच्या आधी आपण कसं प्रायमर मारतो किंवा व्हाईट वॉश करून घेतो, तर तसंच आहे. आता बघा मी हे छान असं प्रायमर माझ्या स्किनला असं लावून घेतलेलं आहे. जिथे जिथे ओपन पोर्स होते नाकावरती वगैरे तिथे असं छान तुम्हाला लावून घ्यायचं आहे. प्रायमर लावून झालेलं आहे. तर आता ही लॅक्मीची 95 हे जे फाउंडेशन आहे ते मी लावणार आहे, कारण की आपल्याला लग्न पार्टीसाठीचा आजचा मेकअप मी तुम्हाला दाखवते A to Z. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रायमर लावायचं आहे. पण जर तुम्हाला असं थोडंसंच कुठेतरी असं छोटी मोठी पार्टी असेल, फंक्शन असेल तर तुम्ही पॉन्ड्स बेबी क्रीम वापरू शकता किंवा तुम्ही लॅक्मीची CC क्रीमसुद्धा वापरू शकता. आणि पण तुम्हाला जर हाय कव्हरेज जर मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही फाउंडेशन वापरू शकता. तुमच्या स्किनला जे सूट होतं ते तुमच्या शेडनुसार फाउंडेशन वापरणं खरंच खूप गरजेचं आहे. आपल्या स्किन टोननुसार जर आपण आपल्या शेड घेतला आणि तो जर यूज केला तर आपला मेकअप अजिबात काळा पडत नाही किंवा ग्रे दिसत नाही अजिबातच असा, आणि पॅची पण होत नाही. तर हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. फाउंडेशन खरंच खूप महत्त्वाचं आहे मेकअपच्या याच्यामध्ये. तर आता मी बघा याच्यात थोडंसं फाउंडेशन घेते. मेकअप प्रोडक्ट तुम्हाला कमीच वापरायचे आहे, कारण की तुम्ही बिगनर आहात. जर तुमच्याकडनं ते व्यवस्थित ब्लेंड नाही झालं मेकअप म्हणजे फाउंडेशन तर ते काय होतं ना एकदम व्यवस्थित असं दिसत नाही, पॅची दिसतं. म्हणून तुम्हाला कमी प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि त्याच्यातच तुमचं मेकअप हा एकदम व्यवस्थित करायचा आहे. तुम्ही त्याच्यासाठी ब्रश पण हे ब्लेंड करण्यासाठी तुम्हाला ब्रश पण यूज करू शकता किंवा तुम्ही ब्लेंडरसुद्धा यूज करू शकता, तुमची चॉईस आहे. पण ब्रशने काय होतात ना तर थोड्याशा म्हणजे अशा रेषा थोड्या स्मॉल अशा रेषा अशा दिसतात. तर ते नंतर आपल्याला शेवटी ब्लेंडरनेच आपल्याला ब्लेंड करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्ही बिगिनर्स असाल तर मी सांगेल की तुम्ही ना थोडंसं यानेच म्हणजे ब्लेंडरनेच ब्लेंड करा. फाउंडेशन लावून घेतलेला आहे आणि हा माझा ब्युटी ब्लेंडर आहे. तर हा मी पाण्यामध्ये असा छान पिळून घेतलेला आहे आणि त्याचं छान पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हा ब्लेंड करण्यासाठी एकदम ओके झालेला आहे. तर मी छान असे ब्लेंड करते. असं घसडायचं नाही आपल्याला, असं फक्त असं डॅप मोशनमध्येच आपल्याला ब्लेंड करायचं आहे. जिथे जिथे आपण असं पूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशन लावलेलं आहे तिथे तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. ओके. आणि मानेला तर अजिबातच विसरायचं नाही. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की तुम्हाला मी A to Z शिकवते मेकअप कसा करायचा गृहिणींनी बिगनरनी. तर त्याच्यासाठी थोडा व्हिडिओ मोठा होईल, पण काही हरकत नाही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता, तर तुम्हाला हा मेकअप एकाच याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि तेच आपण थोडंसं आपण मानेला सुद्धा आपण लावून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं ना चेहरा एकदम आपला गोरा दिसतो आणि मग मान ही थोडी काळी दिसते. सो त्याच्यासाठी तर आपलं लावून झालेलं आहे आता फाउंडेशन. आता त्याच्यानंतर आपण कन्सिलर लावणार आहोत, कारण की जे काही आपले डार्क सर्कल असतात, जे काही डाग म्हणजे फोड गेल्यानंतर जे काही काळे डाग पडतात तर ते लपवण्यासाठी किंवा इथे होटांचं भरपूर जणांचं असं काळं झालेलं असतं तर ते लपवण्यासाठी आपल्याला थोडंसं का असेल कन्सिलर लावणं हे गरजेचं असतं. आणि त्यांनी काय होतं ना मेकअप एकदम छान आणि ग्लोईंगसुद्धा दिसतो थोडासा.
तर इथे माझे थोडेसे डार्क सर्कल आहेत, तर मी तिथे लावून घेतलेले आहे. आणि इथे थोडेसे पिंपलचे डाग होते. इथे पण नाकाजवळ तुम्हाला दिसत असेल, इथे बघा, इथे फाउंडेशनने इथे थोडे लपलेले आहेत, पण तरी ठीक आहे, आपण इथे लावू. आणि इथे पण आपल्याला आईज मेकअप करायचा असतो, म्हणून इथे सुद्धा मी असं छान हे लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता ह्याच ब्युटी ब्लेंडरने मी ते असं छान इथंच, आणि जिथं कन्सिलर आपण लावलेलं आहे ना तिथेच ते असं टॅप टॅप करून आपल्याला ब्लेंड करायचं आहे. कन्सिलर कधी पण आपल्या फाउंडेशननुसार एक शेड लाईट किंवा डार्क तुम्ही घेऊ शकता. बघू शकता आता माझा चेहरा हा पूर्ण असा भूतासारखा दिसतोय. तर त्याला आता आपल्याला थोडंसं, आपण जशी पेंटिंग करतो तर फक्त हा कॅनव्हास तयार झालेला आहे, म्हणजे एक बेस तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं मेकअप प्रोडक्ट लावून आपल्याला परिपूर्ण चेहरा करायचा आहे. तर आता माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे, कन्सिलर लावून झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण लावणार आहोत ही बघा अशी एक लूज पावडर येते, बनाना लूज पावडर असते ती सुद्धा आपण मेकअपला आपल्याला सेट करण्यासाठी ती लावावी लागते. नाहीतर काय होतात ना, आपण जिथे जिथे फाउंडेशन कन्सिलर लावलेलं असतं तर तिथे रॅशेस वगैरे म्हणजे असे लाईन्स दिसतात डायरेक्टली, तर ते नाही दिसायला पाहिजे. म्हणून आपल्याला असं लूज पावडर किंवा असं सेम असा कॉम्पॅक्ट पावडर आपल्याला यूज करायचा आहे. तर हा मेबलिनचा फिटमीचा हा कॉम्पॅक्ट पावडर आहे. आणि काय होतं ना, थोडीशी हाय कव्हरेज आपल्याला भेटून जाते. आणि याने थोडीशी म्हणजे डेली वेअर मेकअप असेल तर तुम्ही लूज पावडरसुद्धा यूज करू शकता. आणि हाय कव्हरेज म्हणजे मेकअप्स, म्हणजे तुम्हाला लग्न पार्टीसाठी जर मेकअप करायचा असेल, हाय कव्हरेज पाहिजे असेल, तर तुम्ही असं छान असा कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर मी आता मेकअप हा सेट करते माझा. तुम्हाला जितकं कमी प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावरती यूज करता येईल ना तितकं तुम्हाला करायचं आहे. आता मी कॉम्पॅक्ट पावडर लावून झालेला आहे. आता आपल्याला अशी 3 बोटं ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. असं 3 बोटं ठेवून घ्यायचे आहे. जर तुम्हाला कळत नसेल तर हे खालचं बोट जे दिसतं इथे काउंटरिंग करायचं असतं, इथे ब्लश लावायचा असतो, आणि इथे लावायचं असतं ते हायलायटर. तर हे असं 3 आपल्याला लावायचं असतं. तर आपण हा मार्कचा ब्रश आहे, तर मी आणि काउंटरिंग करणार आहे. तर ही बघा एलन ब्युटीची ही पॅलेट आहे, खूप छान पॅलेट आहे. याच्यामध्ये काउंटरिंग आणि ब्लश आणि काय म्हणतात ते हायलायटर हे सगळं आहे. सो मी आता काउंटरिंग करते. इथे वरच्या दिशेने अशी करायची आहे, आणि जिथे जॉ लाईन वगैरे आपली डबल चीन आलेली असते तिथे अशी खालच्या दिशेने आपल्याला काउंटरिंग करायची आहे. आणि छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे त्याला. जस्ट काउंटरिंगच्या वरती आपल्याला ब्लश लावायचा आहे. तर मी हा पीच जो शेड आहे ना तो घेते. हा जरा जास्त डार्क होऊन जाईल, पण हा पीच शेड घेते आहे. थोडीशी स्माइल करायची आहे, आणि जे हे आपलं जे हे हाड येते ना असं आपण हसल्यानंतर, तर तिथेच आपल्याला ॲक्युरेट ब्लश लावायचा आहे. आणि जर तुम्हाला तुमचं नाक छोटं असेल माझ्यासारखंच, तर तुम्हाला तिथे सुद्धा काउंटरिंग करायची आहे. तर मी असं छान असं इथेच 2 बोट असे डीप करून मी असं छान नाकाला बघा असं सरळ करण्यासाठी असं लावून घेतलेलं आहे काउंटर. आणि त्यालाच असं थोडंसं हाताच्या याने असं छान खालच्या दिशेने करायचं आहे आपल्याला. काउंटरिंग करताना इथे वरच्या दिशेने असं काउंटरिंग करायचं असतं, इथे खालच्या दिशेने. आणि नाकाला सुद्धा ह्या ब्रिजवरती फक्त आपलं ब्रिज दिसायला पाहिजे, जेणेकरून आपलं नाक जे आहे हे सरळ आणि मोठं दिसण्यास मदत होते. आणि कुणाचाही बघणाऱ्याचा फोकस आपल्या डोळ्यांकडे आणि नाकाकडे जास्त जातो म्हणून. तर आता मी बोटानेच हायलायटर सुद्धा लावते.
मी हे हायलायटर घेते, एकदम छान आहे, लाईट आहे, जास्त दिसत नाही. सगळीकडे तुम्हाला हायलायटर लावायचं नाही आहे, फक्त असं आता हा ब्रिज जो आहे ना नाकाचा तिथे लावायचं आहे थोडंसं. आणि इथे जे काही आपले हायलाइट्स पॉईंट्स असतात ना चेहऱ्याचे, तर त्याच्यावर तुम्हाला लावायचं आहे. सगळीकडे जर तुम्ही लावला तर तुमचं एकदम चेहरा फनी दिसेल आणि तुम्ही अजिबात चांगले नाही दिसणार, तुम्हाला चांगलं नाही वाटणार ते. तर आता मी हे छान असं लावून घेतलेलं आहे. त्याला थोडंसं मी असं ब्युटी ब्लेंडरने थोडंसं ब्लेंड करून घेते. तुम्ही बघू शकता आता चेहऱ्यावर म्हणजे मेकअपमध्ये किती ग्लो दिसतोय बघू शकता तुम्ही. त्याला सगळ्यात पहिले आपल्या आयब्रो सेट करायचे आहे, कारण तुम्ही बघू शकता मेकअप प्रोडक्ट किती इथे लागलेलं आहे, तर ते आपल्याला आणि आयब्रोला एक शेप येतो. आणि जर आपण कितीही मेकअप केला आणि आपल्या आयब्रो सेट नसल्या तर त्या अजिबात चांगल्या दिसत नाही मेकअपमध्ये. म्हणून आपण आयब्रो आता सेट करून घेऊया. आयब्रो सेट करताना हा जो इथे कोणा आहे ना, इथे एक टिपका देऊन तुम्हाला अशाच आयब्रो सेट करायचे आहे. आणि इथे वरच्या दिशेने जसे तुमची केसांची डायरेक्शन असते ना त्या दिशेनेच तुम्हाला आयब्रो सेट करायचे आहे. इथे असं थोडंसं वरच्या दिशेने आणि साईडने तुम्हाला अशा म्हणजे अशा दिशेने करायचं आहे. तर याच्यामध्ये कसं स्पूली ब्रश आहे, तर याने आपण आधी छान असं कोंब करून घेऊया. आणि आयब्रो पेन्सिल तुम्हाला एकदम लाईट शेड घ्यायचा आहे, म्हणजे जास्त डार्क तुम्हाला ब्लॅक घ्यायचा नाही आहे, तुम्हाला ब्राऊन शेडमध्ये जायचं आहे. तर त्याने काय होतं ना, तुमचे जे आयब्रो आहेत ते म्हणजे नॅचरली दिसतात. आणि बघू शकता आता तुम्ही ही आयब्रो सेट केलेली आहे आणि ही शेड म्हणजे सेट नाही केलेली, तर किती डिफरन्स दिसतोय. तर सेम ही पण आयब्रो मी तशी सेट करून घेते. जे इथले जे थोडंसं प्रोडक्ट असतं ना, तर तेच आपल्याला थोडंसं असं इथे पण लावून घ्यायचं आहे. जे आपले असे वरच्या साईडनेच इथले केस सगळ्यांचे जसे वरच्या साईडला असतात इथले, आणि इथे एकदम असे एका सरळ लाईनमध्ये असतात, थोडंसं कर्व घेतलेलं असतात. तर तिथेच आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही बघू शकता त्या आयब्रो माझ्या छान अशा सेट केलेल्या आहेत. मी आपण आईज मेकअप करणार आहोत. तर ही नायकाची पॅलेट आहे. ज्यांना कोणी जे कोणी बिगनर्स असेल आणि पहिल्यांदा मेकअप करत असेल किंवा शिकत असेल मेकअप, तर त्यांच्यासाठी पॅलेट खूप छान आहे. याच्यामध्ये फक्त 4 शेड आहेत आणि तुम्ही हा जो मेकअप आहे ना आईज मेकअप कुठल्याही ड्रेसवर साडीवर तुम्ही करू शकता. तर मी याच्यामधला ना हा शेड सगळ्यात पहिले घेते आहे. तर तुम्ही बोटाने सुद्धा असं लावू शकता. मी तुम्हाला पहिले बोटाने लावून दाखवते. हे बोट घ्यायचं आहे आणि असं छान असं लावून घ्यायचं आहे. फक्त इथपर्यंतच लावायचं आहे, तुम्हाला जास्त असं छान तुम्हाला बोटाने ते ब्लेंड करायचं आहे. आणि जर तुम्हाला ब्रशने लावायचं असेल पण तुम्ही तर ब्रशने पण लावू शकता. तर आता माझ्याकडे ही अशी पॅलेट आहे, ब्रश म्हणजे आहे त्याच्यामध्ये आईज ब्रश. तर मी त्याच्यातला एक ब्रश घेतलेला आहे. आता मी तुम्हाला इकडचा बोटाने लावून दाखवलेला आहे, तर इकडचा मी तुम्हाला ब्रशने लावून दाखवते. असं छान तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. पण आपलं जे ही जी लाईन येते ना तिथपर्यंतच तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. ते हे आयब्रोचा जो कोना असतो ना तिथपर्यंतच तुम्हाला घ्यायचं आहे, जास्त बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर मेकअप एकदम अजिबात चांगला दिसत नाही. आणि सुरुवातीला म्हणजे जसं तुम्ही एका आईचा मेकअप करता ना तसं लगेच दुसऱ्या आईचं सुद्धा तुम्ही मेकअप करून घेत जा, जेणेकरून तुम्हाला समजतं की आपला मेकअप कुठे चुकतोय का, आपला मेकअप बरोबर आहे की नाही असं. तर बघू शकता मी छान असं दोन्ही हा शेड लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी हा शेड घेते, याच्यामध्ये थोडं शिमर आहे म्हणजे असं. तर इथे मी आउट कॉर्नर जे आहेत ना आपले तिथेच लावते आहे. फक्त आउट कॉर्नरला तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे छान असं लावून झालेलं आहे. आणि हा एक थोडासा याच्यामध्ये शिमर शेड आहे हा, तर तो लावते. तो थोडा लाईट होता तर हा थोडा आहे. तर इथे मीठ जे येते ना आपलं तिथे आपल्याला लावून घ्यायचं आहे.
डोळ्याच्या ते मध्यभागी इथेच फक्त बघू शकता. बिगनर्स असाल तर तुम्हाला जर आयलाइनर असं लावता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता ना, ही काजळ जी पेन्सिल असते आपली, तर त्या काजळ पेन्सिलनीच तुम्ही इथे लाईन क्रिएट करू शकता आयलाइनरची, जेणेकरून तुमचं आयलाइनर एकदम छान दिसेल आणि मस्त दिसेल. तर आता बघू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही आयलाइनर मी असं क्रिएट केलेलं आहे थोडंसं, आणि इकडचं डोळा बघू शकता. तर सेम तुम्हाला ह्या डोळ्याला सुद्धा असंच आयलाइनर लावून घ्यायचं आहे. बघू शकता तर मी दोन्ही डोळ्यांना असं छान आयलाइनर लावून घेतलेलं आहे. आणि ते काय करायचं, आपल्याला एक असा ब्रश घ्यायचा आहे आणि ते थोडंसं मर्ज करायचं असं, म्हणजे थोडंसं असं फैलून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पसरणार नाही नंतर. तुम्ही बघू शकता आता किती सुंदर हे आयलाइनर दिसत आहे. आणि मेकअपसुद्धा डोळ्यांचं खूप छान दिसतो आहे ना. आता आपल्याला जर तुम्हाला काजळ पेन्सिल लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, अदरवाईज जर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर मी आता काजळ लावून घेते. छान तुम्हाला इनर कॉर्नर ते आउट कॉर्नरपर्यंत असं छान काजळ लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही डोळ्यांना मी छान असं काजळ लावून घेतलेलं आहे. लॅक्मीचं काजळ आहे, खूप मस्त आहे आणि खूप कमी प्राईसमध्ये आहे. 149 मध्येच हे मिळून जातं तुम्हाला, तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. तर आता ही फॉरएव्हरची लिपस्टिक आहे, खूप छान आहे. याची रेंज थोडी जास्त आहे, पण तुम्ही दुसऱ्या कंपनीची सुद्धा तुम्ही लिपस्टिक यूज करू शकता. ही 550पर्यंत येते बहुतेक. आणि बघा मी येल्लो घातलेला आहे ड्रेस, म्हणून मी थोडीशी पिंक ही लिक्विड लिपस्टिक लावती आहे, कारण की येल्लो आणि पिंकचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. आणि होटांना आपला जो शेप आहे ना त्याच्यानुसारच तुम्हाला लिपस्टिक लावायची आहे. आणि भरपूर जणांना मी बघते की लिपस्टिक लावताना ना इथे बघा हे हा जो भाग दिसतो ना तो दिसायला नको पाहिजे जास्त. आपण बोलतो वगैरे तर बघा माझा दिसतोय आता, तर जास्त आत नाही पण थोडीशी आपल्याला लावायची की जेणेकरून आपण स्माइल करू किंवा बोलू तेव्हा आपला हा तो भाग आपला मधला दिसायला नको, एक सारखाच होट दिसायला पाहिजे. ही लिपस्टिक खूप छान आहे. ही म्हणजे एकदम जोपर्यंत आपण काढत नाही ना तोपर्यंत ही निघतच नाही. एकदम छान आहे, फॉरएव्हरची आहे, खूप छान कंपनी आहे ही. आणि तुम्ही ना अशाच प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा की जे प्रोडक्ट म्हणजे थोडेसे जरी महाग असले पण स्किनसाठी खूप चांगले असतात. आणि त्याने काय होतं ना, आपली स्किन ही चांगली राहण्यास पण मदत होते आणि कुठले साईड इफेक्ट आपल्या स्किनवरती होत नाही. तर आता मी चला रेडी होऊन येते. आता मेकअप आपला कम्प्लीट पूर्ण झालेला आहे, तर मी टिकली आणि ते लावून रेडी होऊन येते. चला मेकअपला आपण असा फिक्स करणार आहोत. जर तुम्ही असा पण स्प्रे करू शकता, कारण की हा मेकअप फिक्सिंग स्प्रे आहे आणि हा आहे BB ब्युटीचा, तो खूप छान आहे. तर तुम्ही किंवा ब्लेंडरवर सुद्धा असा करून तुम्ही मेकअप याने सेट करू शकता. याने मेकअप तुमचा अजिबात हलणार नाही. लॉंग लास्टिंग मेकअप तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा मेकअप